हॅलो, स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. झाडू वगैरे मारून झाला, अंथरून वगैरे उचलून झालं. तिची गेली स्कूलला, निकू गेला क्लासला. जी रात्रीची भांडी होती ती पटापट लावून घेतली. झाडूपोता वगैरे पण करून झाला होता. गॅस वगैरे पुसून लगेच गॅसची पूजा करून घेतली. नंतर मग महाराजांची पूजा करून घेतली. देवबाप्पांना पण पाणी वगैरे ठेवले, खाऊ वगैरे दिला. त्याच्यानंतर लगेचच मी केली पोह्यांची तयारी. पोहेसुद्धा माझे बनवून झाले. नंतर लगेचच केला मी नाश्ता माझा करून झाला. आणि मी रात्रीचं जे दूध उरलं होतं तर मग मला पनीर काढायचं होतं, म्हणूनच लगेच मी त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून पनीरला फाडून घेतले, म्हणजे दुधाला फाडून घेतले. बघा किती सुंदर असं पनीर काढून रेडी झालं आहे. बाहेरून आणण्यापेक्षा घरातच बनवलेलं बरं पडतं. आणि त्याला सेट व्हायला ठेवलं बाजूला. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं पनीर बनवून रेडी आहे आपलं. लगेचच मी तवा पनीरची तयारी केली. कांदा वगैरे कापला, गॅसवरती पॅन ठेवला होता तेल टाकून गरम करण्यासाठी. लगेचच त्याच्यामध्ये टाकला मी कांद्याला चांगलं असं परतून घेतलं. लगेचच साईडला मी टमॅटो वगैरे कापण्याची तयारी केली आणि थोडंसं गरम पाणी मी पनीरमध्ये टाकलं अगेन सॉफ्ट होण्यासाठी. आणि मग पॅनमध्ये टाकला टमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, लगेचच टाकलं मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी. थोडंसं गरम पाणी जे होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि लगेचच थोडीशी मलाई टाकून थोडंसं असं परतून घेतलं. तुम्ही बघू शकता किती घरामध्ये असे सॉफ्ट पनीर निघून तयार झालेलं आहे. बाहेरून आणण्यापेक्षा घरीच बनवलेलं बरं पडतं. क्वांटिटीसुद्धा चांगली असते. आणि लगेचच ते पनीर मी त्याच्यामध्ये टाकलं, थोडंसं असं परतून घेतलं. थोडंसं झाकण असं ठेवलं. तुम्ही ओलसरसुद्धा बनवू शकता, पण मला सुक्कं बनवायचं होतं. तुम्ही नानसोबत, भातासोबत या पराठ्यांसोबतसुद्धा ह्याला खाऊ शकता. खूप यम्मी टेस्ट येते ह्याची. मी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकते, पण आज अद्रक लसूणची पेस्ट नव्हती त्याच्यामुळे मग मी नाही टाकली. थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करून मस्त तवा पनीर रसम बनवून झालेला आहे. आणि जे थोडंसं पनीर उरलं होतं ना, ते थोडंसं असं मी क्रश केलं त्याच्यावरती प्रेझेंटेशनसाठी. बघा किती छान असं दिसत आहे. लगेचच मी केली पराठ्यांची तयारी. निकू पिऊला ह्याच्यासोबत पराठे चांगले आवडतात म्हणून मी पराठे बनवले. पीठ काही मळलेलं नव्हतं, फ्रीजमध्ये पीठ होते, त्याच पिठाचे मी पराठे बनवले. तुम्ही बघू शकता किती पराठे असे छान दिसत आहेत ते. बघा किती फुगलेले पराठे, असे फ्लफी पराठे बनवून आपले रेडी आहेत. सुंदर असे पराठे, बॉक्सवाले पराठे. सगळ्यांसाठी मी आणि पराठेच बनवलेले होते, कारण की पराठे छान लागतात म्हणून पराठे बनवले. मला नानसुद्धा बनवता येतात. ती रेसिपी मी निकूला रेडी करून लगेचच मी गेली त्याला सोडण्यासाठी, कारण की पिऊला व्हॅन येते घ्यायला, निकूला सोडायला जावं लागतं. निकूला सोडून आल्याच्यानंतर बघा यम्मी यम्मी थाली माझी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट